नियोजित भंडारदरा ट्रिप यशस्वी करण्यासाठी आमची टीम तयारीनिशी सकाळीच 5 वाजता हजर होती. अंधारलेल्या पहाटेचा प्रवास सुरू झालेला होता. अगदी हसतमुखाने आणि प्रसन्न वदनाने सर्वजण प्रवासाचा आनंद लुटत होते. धुळ्याजवळील झोळके गावाजवळ आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. हॉटेल कृष्णा या ठिकाणी आम्ही आमचा नाश्ता घेतला. दुपारी 2 वाजेपर्यंत भंडारदऱ्याला पोचणार होतो, म्हणून आम्ही पोट भरून नाश्ता केला. नाश्त्यात आम्ही उत्तप्पा, मिसळपाव, मसाला डोसा अशा चविष्ट पदार्थांवर ताव मारला. पुन्हा नृत्याविष्कार व हास्य कल्लोळ करीत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. नाशिक नंतर जसे आम्ही गोटी गावाकडून भंडारदऱ्याच्या मुख्य रस्त्याला लागलो, आम्हाला विहंगम निसर्गाची चाहूल लागली. मोठी फाटावर पार पाडलेलं आहे आणि कळसूबाईच्या इथं आपल्याला थांबायचं नाही, कारण गाईडचं असं म्हणणं आहे की पुढे जाऊन आपल्याला अनेक स्पॉट्स करायचे. कळसूबाईसाठी आपल्याला जवळपास 2 दिवस तरी चांगल्या प्रकारे जर करायचं असेल ट्रेक करावं लागतात. त्यामुळे आपण पुढचा जो प्रवास आहे कंटिन्यू करतो आहे. खरंच इतकं सुंदर वाटायला लागलं आहे. थकवा, क्षीण सगळं निघून गेलेलं आहे. सगळे मित्र जे ते आनंद घेत आहेत. आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या जंगलामध्ये प्रवेश केलेला होता. जंगलातील विस्तीर्ण भवानी लेक बघून मनाला अचानक झिंझिनी यावी असा आनंद झालेला होता. तर आपण एका ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. गाडी आपण बाहेर लावलेली आहे आणि इथे आम्हाला भवानी लेक म्हणून एक छान स्पॉट सापडलेला आहे. वर पावसाची जी चाहूल आहे ती आम्हाला दिसते आहे. ढग जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे. या तळ्याचे पाणी मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे काचेसारखे खूपच नितळ व स्वच्छ होते. याच ठिकाणी लव्हाळवाडीवरील असलेला पूल बघून आमचं मन तृप्त झालेलं होतं. अगदी सुंदर अशा रुंद वाटेवरून अवतीभोवती पाणी असलेल्या या पुलावरून जातानाचा आनंद अतिशय वेगळा होता. शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो. आता आम्ही आलो होतो साम्रद या गावी.
निसर्ग सौंदर्याने वेढलेल्या या गावाला बघून आम्ही खूप थक्क झालेलो होतो. आता आम्ही सांब्रत या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. सांब्रत गाव हे सांदन व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील सगळ्यात मोठी व्हॅली दरी म्हणून हिचा उल्लेख आहे. स्थानिक लेवलला इथं हॉटेल्स फार कमी आहेत. घरामध्ये जे उपलब्ध असेल अशा अन्नसामुग्रीवरच आपल्याला समाधान मानावं लागते. परंतु या ठिकाणी अवेलेबल असलेले जे फूड आहे ते अतिशय गावरान पद्धतीचं अशा प्रकारचं जेवण असते. हे जेवण आम्ही आता इथं घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही सांदन व्हॅली आणि रिव्हर्स वॉटरफॉल यांना बघणार आहोत. अगदी छोट्याशा ठिकाणी आमचा होमस्टे होता. तिथेच आमची जेवणाची सोय होती. दुपार झालेली होती आणि आमच्या पोटात भुकेने कावडे ओरडत होती. आम्ही चुलीवरचे गरमागरम बेसनपोळी, वांगे व बटाट्यांची भाजी यांचे जेवण केले. आम्ही येथेच ताव मारला. आम्ही इथं पोट भरून जेवलेलो आहे आणि विशेष म्हणजे चविष्ट जेवण असल्यामुळे आमचं मन खूप समाधानी झालेलं आहे. विशेष म्हणजे आम्हाला सासून भूक लागलेली होती. आम्ही सकाळी नाश्ता केला, परंतु तरीसुद्धा आम्हाला इथं आल्यानंतर भूक लागली. बघा, इथं आपण आता जेवण केलं आहे. थोडं आता आम्हाला गाईडने सांगितलेलं आहे की आता आपल्याला सांदन दरीला जाऊन थोडं बात करायचं, आंघोळ करायची. तिथे गेल्यानंतर आपण बघूया. चला जाऊया सांदन दरीला. सह्याद्रीच्या कुशीत जंगलात आम्हाला आशिया खंडातील सर्वात मोठी 2 नंबरची दरी हिला भेट द्यायची होती आणि तिला भेट देण्यासाठी आम्ही पायी आमचा प्रवास सुरू केला होता. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या साधनांची किंवा रस्त्यांची सोय नाही. दाट जंगलात स्थित सांदन दरी बघण्यासाठी जंगलाच्या गर्द झाडीकडे आमची आगेकूच सुरू झाली होती. गर्द झाडीतून जातानाचा आनंद व थ्रिलिंग काही ओरच होती. गेल्या 10 दिवसांपासून पाऊस नसल्याने सांदन दरीत वाहणारा झरा शांत होता. आम्ही दरीच्या प्रवेशमुखाजवळ उतरून पोहोचलो. आजूबाजूला कपारी व हिरवीगार गर्द झाडी आम्हाला दृष्टिक्षेपास पडली. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून व दोरखंडाच्या साहाय्याने आम्ही या ठिकाणी पोहोचलो. प्रवेशमुखापासून पुढे जाण्यासाठी प्रतिबंध आहे. एका नैसर्गिक साचलेल्या स्वच्छ पाणवठ्यात आम्ही आंघोळीचा मजेशीर आनंद लुटला आणि हा आनंद काही औरच होता. आता एका छोट्याशा खिंडीतून वर चढून आम्हाला जायची होती. अगदी सावधगिरीने एकमेकांना सहाय्य करत आम्ही ही खिंड यशस्वीरित्या चढली. दोरखंडाच्या साहाय्याने ही खिंड चढून आम्ही छोटा का होईना ट्रेकिंगचा अनुभव घेतला.
आता आम्हाला दुरूनच रिव्हर्स वॉटरफॉल दिसायला लागलेला होता. मनाच्या आकलनशक्ती पलीकडे विचार बंद होतील इतक्या मोठ्या खोल दऱ्या बघून मन धस्स झाले होते. पाऊस बंद असल्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉलचे पाणी आम्हाला कमी प्रमाणात बघायला मिळाले. पावसाचे पाणी जेव्हा मोठ्या प्रमाणात वाहत असते त्यावेळेस येथील रिव्हर्स वॉटरफॉल हा उलट्या पद्धतीने वाहत असतो. म्हणजे तो दरीत कोसळण्याऐवजी हवेच्या दबामुळे पुन्हा वर येत असतो. रिव्हर्स वॉटरफॉलच्या मागच्या बाजूला आम्हाला सांदनदरीचे उंचावरून दर्शन दिसले. आता आम्हाला खरोखरच सांदनदरीचे वास्तव स्वरूप दिसले. अतिशय उंच अशा 2 कपारीच्या मध्ये ही दरी आपल्याला दिसते. अतिशय भयानक, अतिशय खोलगड भागात आपल्याला हा जो भाग दिसतो तो बघून भीतीप्रद वाटते. संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला पटकन जंगलातून साम्रत या गावी पोहोचायचे होते. हळूहळू अंधार पडायला लागलेला होता आणि आम्ही आमच्या वाटेला निघालेलो होतो.